भारत पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा आढावा बैठकीत महत्त्वाचा निर्णय। काश्मीरमधील गोळीबारात भारतीय जवान शहीद। घाटकोपरमधील राहणारे जवान मुरली नाईक यांना वीरमरण। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताची मोठी कारवाई। भारतीय सैन्याने पाकचं बंकर उडवलं। हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती। पाकनं पूंछमध्ये केलेल्या हल्ल्याचं सीसीटीव्ही समोर। पाकनं भ्याड हल्ला केल्यानंतर पूंछमध्ये अनेक घरांचं नुकसान। जम्मू काश्मीरच्या सांबामध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला। जैश ए मोहम्मदच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा। बीएसएफची मोठी कारवाई। शहबाज शरीफ पंतप्रधान मोदींचं नाव घ्यायला घाबरतो। पाकच्या खासदारांना भर संसदेत पाकच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल। भारताच्या हल्ल्यानंतर पाकची घाबरगुंडी। पाकनं दाऊद आणि छोटा शकीलला सुरक्षित स्थळी लपवल्याची माहिती। अनेक नेते उद्योगपतींचंही पलायन सुरू। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। भारत पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीनंतर आयपीएल आठवडाभरासाठी स्थगित। केंद्र सरकारच्या सूचनेनंतर पुढील निर्णय। बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजू शुक्ला यांची माहिती। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं मोठी कारवाई केली आहे। सांबा सेक्टरमधील पाकचं बंकर भारतानं उडवलंय। या हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। भारताच्या हल्ल्यात पाकमधील अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झाली आहेत। भारताच्या हल्ल्यात पाकचे अनेक बंकर उद्ध्वस्त करण्यात आलेत। पाकला भारतानं हा मोठा दणका दिलाय। आता भारतानं पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईकची तयारी केली आहे। ड्रोन हल्ले परतवल्यानंतर आता भारतानं चिनाब नदीवरील सलाल धरणाचे दरवाजे उघडलेत। या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानात पाणी सोडलं जायचं। भारतानं पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरू केली आहे। पाकिस्तानला पुन्हा FATFच्या ग्रे लिस्टमध्ये आणण्याचे प्रयत्न भारताकडून सुरू आहेत। त्यासाठी भारतानं FATF समोर महत्त्वाचे पुरावे सादर केलेत। पाकिस्तान आर्थिक मदतीचा गैरवापर करतोय। दहशतवादात ही आर्थिक मदत वापरली जाते, त्याचे पुरावे सुद्धा भारतानं दिलेत। भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सचिव मार्को रुबियो आणि युरोपियन युनियनचे प्रतिनिधी कॅलास यांच्याशी चर्चा केली आहे। जर परिस्थिती अजून चिघळली तर भारताकडे तीव्र प्रत्युत्तर भारत देईल असा थेट इशारा त्यांनी दिलाय। तर या चर्चेत द्विपक्षीय सहकार्य, शांती राखण्याचे प्रयत्न आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील समन्वयावर भर देण्यात आलाय। पाकड्यांच्या हल्ल्यानंतर भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। भारतीय लष्करानं पाकच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलंय, तर सर्व हल्ले प्रभावीपणे भारताने परतवून लावलेत। त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय लष्कराचं सर्वोच्च कौतुक केलं जातंय। पाकिस्तानकडून भारतावर अनेक ड्रोन हल्ले करण्यात आलेत। हे हल्ले भारतानं यशस्वीपणे उधळून लावलेत। असाच एक ड्रोन हल्ला भारतानं कशा प्रकारे परतवून लावला याचा एक व्हिडिओ भारतीय सैन्यानं जारी केलाय। भटिंडामध्येही पाकनं ड्रोन हल्ले केलेत। भारतानं हे सर्व ड्रोन हल्ले यशस्वीपणे परतून लावलेत। भारतानं पाकचे ड्रोन हल्ले हवेतच उडवून लावले। काल रात्रभर LOCवर पाकिस्तानकडून अधूनमधून गोळीबार सुरूच होता। जम्मूतील अनेक भागांमध्ये 3 वेळा ब्लॅकआउट करण्यात आले, तर सायरनचाही आवाज घुमत होता। मात्र पाकड्यांच्या या हल्ल्याला भारतीय सेनेनं चोख प्रत्युत्तर दिले।
उरीमध्ये पाकिस्ताननं सातत्यानं गोळीबार केला. रात्रभर उरीमध्ये गोळीबार सुरूच असल्यानं तिथल्या स्थानिकांना संपूर्ण रात्र मशिदीजवळ काढावी लागली आणि या गोळीबाराला मात्र भारताकडून चोख प्रत्युत्तरही देण्यात आलंय. याच दरम्यान एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येतेय. थोड्याच वेळात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे. भारताच्या पाकिस्तानवरील कारवाई संदर्भात त्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात येणार आहे आणि थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद होईल. या पत्रकार परिषदेत भारत पाकिस्तानमधील तणावासंदर्भात आणि काल जो पाकिस्तानने हल्ला केला त्या हल्ल्याला भारताने कशा प्रकारे चोख प्रत्युत्तर दिलं त्या संदर्भातील सगळी माहिती देण्यात येणार आहे आणि थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद घेण्यात येईल. दरम्यान पाकिस्तानवरील कारवाई संदर्भात या पत्रकार परिषदेत सर्व माहिती देण्यात येईल. कशा प्रकारे आपण पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या या सर्वांची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात येणार आहे. याचबरोबर ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेला पाकिस्तान एलओसीवर वारंवार हल्ले करतोय. काल रात्रीच पाकिस्तानने कुपवाडामध्येही हल्ले केलेत. त्यामुळे इथल्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पाकिस्तानकडून होणाऱ्या शेलिंगमुळे इथल्या स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण दिसून आलंय. कुपवाडामध्ये असलेल्या घरांचं नुकसान झालंय. ही दृश्य आपण आता स्क्रीनवर पाहतोय. एलओसीवर वारंवार हल्ले पाकिस्तान करतोय. काल रात्री सुद्धा पाकिस्तानने कुपवाडामध्ये हल्ला केला आणि कुपवाडामध्ये असलेल्या स्थानिकांना याचा त्रास झाला. शेलिंगमुळे पाकिस्तानकडून होणाऱ्या शेलिंगमुळे इथल्या स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय. पाकिस्तान की ओर से गोलाबारी का सिलसिला लगातार जारी है और भारत की एयर स्ट्राइक के बाद बीती रात भी जो पाकिस्तान ने शेलिंग की है और इस वक्त हम कुपवाड़ा के त्रेगाम इलाके में मौजूद है और यहाँ पर पाकिस्तान की ओर से शेलिंग की गई थी. घरों को नुकसान पहुँचा गया है. देखिए रात करीब 11:30 के आसपास इस घर को अब निशाना बनाने की कोशिश की गई थी और पाकिस्तान की शेलिंग में ये घर तबाह हो गया है, क्षतिग्रस्त हो गया है हम ये कह सकते हैं और लोगों को यहाँ पर काफ़ी ज़्यादा दिक्कत का सामना करना पड़ा है. हमारे साथ कुछ लोग मौजूद है. जी क्या नाम है आपका? जी मंसूर रहमान मसूदी. क्या हुआ कल? तो ये 11:30 बजे हमने यहाँ पर 4 आवाज़ सुने, बहुत शदीद आवाज़. हम उस साइड में बसते हैं. तो जब हम बाद में इधर आए 12 बजे एसपी साहब भी आए थे और पुलिस आई थी, तो हमने यहाँ देखा कि ये एक काऊ शेड था. काऊ शेड ख़त्म हो गया है. इसके अंदर एक बिछड़ा है जो मर गया है और एक गाय थी बहुत ज़ख्मी, उसको हमने लाकर उधर रखा. और ये मकान है, इसके अंदर सोए हुए थे बच्चे. तो यहाँ पर ये जो लगा है ये 4-5 दरख्त ये काट कर तो इसके छरे जो हैं वो अंदर गए हैं, मकान के अंदर गए. लेकिन खुदा का शुक्र है कि कोई जानी नुकसान नहीं हुआ है. आप यहाँ पे रहते हो? जी सर, मैं यहीं क्या हुआ क्या था? जी सर, हम बैठे थे, हम न्यूज़ देख रहे थे सर. जैसे 11:30 बजे तो बहुत बड़ी आवाज़ आई सर, धमाका हुआ बहुत. तो सर हम घबरा के जब उठे, इधर से धुआं ही धुआं था सर. तो फिर जब बाहर निकले तो ये हाल था सर. हमारी देश की सेना कंधे से कंधा मिलाकर लड़ रही है उनसे. बेशक लड़ रही है सर. उन्हीं की वजह से हमें मतलब इतनी मिल रही है, सेफ्टी मिल रही है हमें. नहीं तो क्या पता क्या हो सकता था सर कल रात. जी हाँ, ये तो बात है कि अमन होना चाहिए. दोनों साइड में सिविलियन मारे जा रहे हैं, बहुत जुल्म हो रहा है सिविलियन पर. यहाँ इस साइड में मारे गए, उड़ी में भी मारे गए, करना में भी मकान जायदादें तबाह हो गई हैं. तो ये शेलिंग रुकनी चाहिए क्योंकि आम लोगों पर शेलिंग नहीं होनी चाहिए. और देखिए यहाँ की जनता भी इनका कहना है कि फ़ौज के साथ कंधे से कंधा मिलाकर खड़ी है और ये जो फायरिंग और शेलिंग का सिलसिला है पाकिस्तान की ओर से, यह हर हाल में रुकना चाहिए. कैमरा पर्सन राकेश नेगी के साथ अमित पांडे, त्रिगाम, कुपवाड़ा, न्यूज़ 18 इंडिया. सैन्यानं उरीच्या लगामा भागातील स्थानिक हिंदू व्यावसायिकांना आणि त्यांच्या प्रतिष्ठानांना लक्ष्य केलंय. मात्र भारतीय हवाई दलानं याचं देखील चोख प्रत्युत्तर दिलंय. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेनं राजौरीत पाकिस्तानचं मिसाईल पाडलंय. सुंदरबनी भागात या मिसाईलचे अवशेष सापडले. पाकिस्तानने काश्मीरमध्ये केलेल्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झालाय. घाटकोपरच्या कामराजनगरमधील जवान मुरली नाईक पाकच्या गोळीबारात
शहीद झालाय. भारत पाकिस्तानमधील तणावाचा फटका IPLलाही बसलाय. सुरक्षेच्या कारणास्तव BCCI कडून यंदाची IPL एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे.